थट्टा करण्यासाठी मी आणि पार्वती केवळ एकच वेळी त्याच्या नेत्रासमोर निर्माण झालो, पण त्यानं पार्वती समोर आपला पृष्ठभाग दर्शवला. त्याची थट्टा करण्यासाठी आम्ही आमच्या आधी मायेला अर्धांगिनी बनविलं, अर्ध अंग अर्ध अंग केलं, अर्ध नारी नटेश्वर स्वरूप पुन्हा धारण केलं. पण का नाही, भृंग ऋषीला राग आला, उंदराचं स्वरूप धारण केलं, पार्वतीची बाजू कुडतडू लागला. त्यावेळी आधी मायेनं त्याला शाप दिला की तुला तिसरा पाय येईल, आणि त्यानं माझी भक्ती केली म्हणून त्रिपाद. मग या विश्वात ओळखला जायला लागला तो ऋषी मर्देश, भृंगी ऋषी. झोपतच नाही काय रे? झोपतच नाही, शोधत असतो. माझ्याबद्दल चांगलं काय काय शोधत? काय सांगू? तू शिव आहेस. होय, मी शिव आहे. हे सिद्ध करण्यासाठी तू कुणा देवाचं शिर मारलंस मी काय सांगू? का? मी नाही सांगू. तुला येत नाही? मी तुला नाही म्हणलं भाऊ, नाही म्हणलं भाऊ. जमेक्षा तुम्ही तो काय दिलं पाहिजे. मी सुद्धा देऊ शकतो रे, पण कसे कुणाला माहिती, तुला सांगतो माहित नाही का? ज्यावेळी विरंजी ब्रह्मदेवाला अहंकार झाला, अहंकारानं मंडित होऊन त्यावेळी स्वतःच्या 5व्या शिरानं या कैलास नाथाची निंदा केली. अर्थात शिवनिंदा त्यांच्याकडे घडली. याच्यासाठी काळ भैरव स्वरूपानं या शिवानं डाव्या हाताच्या कळंगळीनं त्यांचं 5वं शिर छेदिलं. हा काय का चांगली माहिती गोळा केली.